आता मला तीच राशी नेहमीच्या बैजिक भागाकाराच्या पद्धतीने सोपी करून दाखवायची आहे. आणि मला आशा आहे की यातून तुम्हाला समजेल की संश्लेषक भागाकारानेही आपल्याला अगदी तेच उत्तर का मिळते. संश्लेषक भागाकार आणि नेहमीचा बैजिक भागाकार यांच्यात काय संबंध आहे हे आपण पाहू शकू. चला तर मग सुरुवात करूया. तर जर आपण बैजिक भागाकार करत असू आणि त्याची मांडणी इथे केली तर आपल्याला सर्वात आधी हे पाहावं लागेल की इथल्या सर्वात मोठ्या कोटी असलेल्या पदाने, जे की आपले एक्स आहे, त्याने इथल्या सर्वात मोठ्या कोटी असलेल्या पदाला, जे 3x चा घन आहे, त्याला कितीने भाग जाईल. एक्सने 3x च्या घनाला 3x वर्गचा भाग जाईल. त्यामुळे आपण ते एक्स वर्गाच्या जागेवर लिहूया, 3x चा वर्ग. आता तुम्हाला यातील साम्य दिसायला लागलं असेल. जेव्हा आपण संश्लेषक भागाकार केला होता तेव्हा आपण हा 3 जसाच्या तसा खाली घेतला होता आणि तो 3 म्हणजे 3x वर्ग होता. त्यामुळे हा 3 आणि हा 3x वर्ग हे दोन्ही खऱ्या अर्थाने एकच गोष्ट दर्शवत आहेत. पण तुम्ही म्हणाल की इथे आपल्याला थोडा विचार करावा लागला. आपल्याला पाहावं लागलं होतं की एक्सने 3x च्या घनाला 3x वर्गाचा भाग जातो. पण इथे आपण अजिबात विचार न करता तो 3 जसाच्या तसा खाली घेतला होता. मग ते कसं काय बरोबर आलं? आपण विचार न करता तो 3 तसाच्या तसा खाली घेऊ शकलो कारण संश्लेषक भागाकाराच्या या प्राथमिक पद्धतीमध्ये आपण असं मानलं होतं की आपल्याकडे इथे फक्त एक एक्स आहे. आपल्याकडे 3x नव्हता, 4x नव्हता किंवा एक्स वर्गही नव्हता. आपल्याकडे फक्त एक एक्स होता. आणि जर तुम्ही कोणत्याही मोठ्या कोटीच्या पदाला एक्सनी भागलं तर तुमचा सहगुणक तोच राहणार आहे, फक्त त्याची कोटी एकाने कमी होईल. त्यामुळे तुम्ही 3x च्या घनाकडून 3x वर्गाकडे चालले आहेत, म्हणजेच सहगुणक अगदी तोच राहतो. आणि आता आपल्या इथल्या या छोट्या संश्लेषक भागाकारात ते जे पद आहे ते एक्स वर्गाचं पद आहे, म्हणजेच तुम्ही 3x च्या घनाकडून 3x वर्गावर आलात. आपण थोडक्यात त्याला एक्सनी भागलं आणि आपण हे डोळे झाकून करू शकलो कारण आपल्याला माहिती होतं, आपण असं गृहीत धरलं होतं की आपल्याकडे इथे फक्त एक एक्सचा पहिला घात आहे. पण चला आपण पुढे जाऊया आणि या दोन्ही पद्धतींमधील साम्य पाहूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण दोन्हीकडे एकच गोष्ट करत आहोत. आता आपण हा 3x वर्ग घेऊया आणि त्याला x अधिक 4ने गुणूया. तर 3x वर्ग गुणिले x, ते मी पांढऱ्या अक्षरात लिहितो, ते 3x चा घन होईल आणि 3x वर्ग गुणिले 4 हे 12x होईल. आणि आता आपल्याला यांची वजाबाकी करायची आहे. तर आता आपण वजाबाकी करू. आपण हे वजा करूया. ही पदं, पहिलीवाली जी पदं आहेत ती एकमेकांना रद्द करतील आणि तुमच्याकडे 4x वर्ग वजा 12x वर्ग राहतील आणि त्यातून तुम्हाला मिळतील वजा 8x वर्ग किंवा ऋण 8x चा वर्ग. तर पुन्हा एकदा तुम्हाला यात काही साम्य दिसत असेल. तुमच्याकडे इथे 4x वर्ग होता आणि तिथे तुमच्याकडे 4x वर्ग आहे. आपण फक्त सहगुणक लिहिला होता, पण त्याचा अर्थ तोच होता. 4x वर्ग ऐवजी आपण तिथे 4 लिहिला होता. मग आपण थोडक्यात त्यातून 12x वर्ग वजा केले आणि आपल्याला तो 12 कसा मिळाला? तर आपण 3 गुणिले 4 केले आणि मग त्याची वजाबाकी केली. इथे आपण 3ला वजा 4ने गुणत आहोत. थोडक्यात आपण 3ला 4ने गुणून मग त्याची वजाबाकीच करत आहोत. म्हणून आपण तिथे ते वजा चिन्ह लावलं होतं, जेणेकरून आपल्याला ही रांग वजा करायची आहे हे सारखं लक्षात ठेवावं लागू नये म्हणून. त्यामुळे आपण फक्त त्यांची बेरीज करत जाऊ शकलो. पण आपण तिथे थोडक्यात हेच केलं. आपण या 3ला 4ने गुणले आणि मग आपण ते वजा केले. आपल्याला तो वजा 12x वर्ग मिळाला आणि मग वजाबाकी केल्यावर आपल्याला वजा 8xचा वर्ग मिळाला. आणि तुम्ही म्हणाल की अरे, हा वजा 8 इथे असलेल्या वजा 8 सारखाच आहे. अजून तरी नाही, कारण इथे हा वजा 8 खऱ्या अर्थाने वजा 8x दर्शवतो. हा खरं तर आपल्या उत्तराचा एक भाग आहे. जेव्हा आपण याने त्याला भागले तेव्हा आपल्याला 3x वर्ग वजा 8x अधिक 30 मिळाले. तर इथे या बैजिक भागाकारात आपण म्हणतो की x अधिक 4ने वजा 8x वर्गाला कितीने भाग जाईल? तर एक्सने वजा 8x वर्गाला वजा 8xचा भाग जातो. तर हीच इथली मुख्य गोष्ट आहे. एक्सने त्याला वजा 8xचा भाग जातो आणि पुन्हा एकदा आपण इथे हा वजा 8 तसाच का ठेवू शकलो? कारण आपल्याला माहिती आहे की आपण फक्त एक एक्सनी भागत आहोत. त्यामुळे तुमचा सहगुणक अगदी तोच राहणार आहे, फक्त त्याची कोटी एकाने कमी होईल. त्यामुळे हे जे इथलं पद आहे ते आपलं एक्सचं पद आहे आणि तुम्हाला ते तिथे अगदी तसंच दिसत असेल. त्यामुळे हे सोपं रूप प्रामुख्याने याच संकल्पनेतून येतं की आपण संश्लेषक भागाकारात असं गृहीत धरत आहोत की हा एक एक्स आहे. पण चला आपण पुढे जाऊया. तर आता आपल्याकडे वजा 8x आहे आणि त्याला या राशीने गुणल्यास आपल्याला मिळेल वजा 8x गुणिले x म्हणजे वजा 8xचा वर्ग आणि मग वजा 8x गुणिले 4 जे वजा 32x होतील. आणि ही सगळी उरलेली पदं आपण इथे खाली घेऊ शकतो, जेणेकरून ते थोडं सोपं होईल. तर इथे आपल्याकडे वजा 2x आहे आणि मग इथे आपल्याकडे वजा 1 आहे.
आणि पुन्हा एकदा, जेव्हा तुम्ही नेहमीचा बैजिक भागाकार करता, तेव्हा तुम्ही इथून ही वरची राशी वजा करणार आहात. तर जेव्हा आपण वजाबाकी करतो, तेव्हा ते एक प्रकारे विरुद्ध संख्या मिळवण्यासारखंच असतं. ही पदं एकमेकांना रद्द करणार, ठीक आहे, ही इथली. आणि तुमच्याकडे मग 2x अधिक 32x असं आहे. तर ही पदं एकमेकांना रद्द करतील. मग माझ्याकडे उरले वजा 2x अधिक 32x. त्यातून आपल्याला धन 30x मिळतात. आणि मग आपण हवं तर तो वजा 1 खाली घेऊ शकतो. मी ते पिवळ्या रंगात लिहितो. आपण तो वजा 1 खाली घेऊया. ठीक आहे. तर या 30चा सहगुणक तिथे तोच आहे. पण हा 30 इथे वर असायला हवा. तो आपल्या अंतिम उत्तराचा भाग असणार आहे. आणि ते मिळवण्यासाठी पुन्हा एकदा हे सर्व यावरूनच येतं की संश्लेषक भागाकार करताना आपल्याकडे इथे एक एक्स होता, हे आपल्याला माहिती आहे. 30x भागिले एक्स हे फक्त 30 होतील. तो 30 आणि हा 30 ही अगदी एकच गोष्ट आहे. आणि मग आपण गुणाकार करतो. 30 गुणिले एक्स म्हणजे 30x. खरं तर मला तो 30x पांढऱ्या रंगात लिहू द्या, कारण मी आत्तापर्यंत तीच पद्धत वापरत आलेलो आहे. 30x. मग 30 गुणिले 4 हे 120 होतात आणि मग आपण हे त्यातून वजा करणार आहोत. त्यामुळे आपल्याला मिळतं वजा 1 वजा 120 म्हणजे वजा 121 आणि ती आपली बाकी आहे, जे आपल्याला इथे आधीच मिळालेलं होतं. तर मला आशा आहे की तुम्हाला यातील संबंध समजला असेल. कारण आपण x अधिक किंवा वजा एखाद्या संख्येने भागत आहोत असं आपण गृहीत धरल्यामुळे आपण या गोष्टी सोप्या करू शकलो. जेव्हाही तुम्ही याला एक्सने भागता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की त्याचा सहगुणक तोच राहील. फक्त त्याची कोटी एकाने कमी होईल. आणि आपण तेच करत राहिलो. आणि त्यामुळे आपण ते थोडं सोपं, थोडं अधिक वेगाने आणि कमी जागेत करू शकलो. नाही का?